माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. जो का निर्गुण निराकार. जो का निर्गुण निराकार. जो का निर्गुण निराकार. जो का निर्गुण निराकार. तेणे धरिये रे अवतार. तेणे धरिये रे अवतार. तेणे धरिये रे अवतार. जो का निर्गुण निराकार. जो का निर्गुण निराकार. जो का निर्गुण निराकार. जो का निर्गुण निराकार. निर्गुण होता तो सगुणासियाला. निर्गुण होता तो निर्गुण होता तो निर्गुण होता तो निर्गुण होता तो सगुणासियाला. भक्तीसाठी प्रगटला. भक्तीसाठी प्रगटला. तेणे धरिये रे अवतार. तेणे धरिये रे अवतार. जो का निर्गुण निराकार. जो का निर्गुण
कौसराण मारियेला कौसराण राजी स्थापिले उग्रसेना राजी स्थापिले उग्रसेना तेणे धरिये रे अवतार तेणे धरिये रे अवतार तेणे धरिये रे अवतार जो का निर्गुण निराकार जो का निर्गुण निराकार तुका म्हणे देवादिदेव तुका म्हणे देवादिदेव तुका म्हणे देवा तुका म्हणे देवादिदेव तुका म्हणे तुका म्हणे देवादिदेव तो हा उभा पंढरीराव तो हा उभा पंढरीराव तो हा उभा पंढरीराव जो का निर्गुण निराकार जो का निर्गुण निराकार तेणे धरिये रे अवतार तेणे धरिये रे अवतार तेणे धरिये रे अवतार जो का निर्गुण निराकार जो का निर्गुण निराकार जो का निर्गुण निराकार जो का निर्गुण निराकार निराकार यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। संत तुकाराम संत तुकारामांचं पूर्ण आयुष्य जर आपण अभ्यास केला तर भक्त कसा घडतो याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला मिळतं। भक्त संत योगी सगळ्यांचे चरित्र आपण वाचतो, परंतु भक्त कसा तयार होतो कसा घडतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत तुकारामांचं पूर्ण आयुष्य। संत तुकाराम यांचा जन्म देहू गावी शके 1530 मध्ये आणि इसवी सन 1608 मध्ये देहू या गावी झाला होता। त्यांच्या वंशातले ते 8वे पुरुष होते। विठ्ठल मूर्तीची स्थापना झाल्यापासून पहिले पुरुष होते विश्वंभरनाथ आणि त्यांच्यापासून 8वे पुरुष म्हणजे तुकाराम। महाजनकी होती, भरपूर धन संपत्ती ऐश्वर्य श्रीमंती सगळं होतं, काही कशाचीही कमी नव्हती। बाळपण अतिशय आनंदात गेलं त्यांचं, भरपूर पैसा असल्यामुळे कशाची कमी नव्हती, खाणं पिणं सगळं चांगलं। आणि महाजन म्हणजे संपूर्ण त्या गावातलं
संपूर्ण प्रमुख पद त्याच्याकडे असतं. संपूर्ण मापमोजणी, कर वगैरे वगैरे. त्याच्यामुळे महाजन म्हणजे सगळ्यात मोठं पद आणि भरपूर पैसा संपत्ती. अशा ऐशारामात श्रीमंतीत तुकारामांचा जन्म झाला. वयाचे 12 वर्ष अतिशय छान गेले. आणि मग हे 12 वर्ष कसे गेले तुकारामांनी सांगितलेलं आहे. तुकारामांनी आपल्या गाथेमध्ये स्वतःविषयी सांगितलेलं आहे. स्वतःचे गुण, दोष, चांगलेपणा, वाईटपणा सगळं 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 लिहून काढलंय. जसं गांधीजींनी सुद्धा त्यांच्या चरित्रात कुठे कुठे लिहिलेलं आहे तसं तुकारामांनी काहीही लपवलेलं नाहीये. अर्थात परमेश्वराची कृपादृष्टी झाल्यानंतर त्यांना हे सगळं सुचलं आणि त्यांनी हे सगळं लिहिलं. आणि म्हणून म्हणतात बाळपण त्यांचं कसं गेलं. बाळपणे ऐसी वर्षे गेली 12 वर्षाचे झाले होते तुकाराम. खेळता या पोरा नाना मते. वेगळ्या वेगळ्या खेळांची नावं सुद्धा दिलेली आहेत. आपल्याला काहीपैकी हे नावं माहिती आहेत, काही माहिती नाहीत. आज या निमित्ताने माहिती होतील. विटी दांडू, चेंडू, लगोऱ्या वा घोडी, चंपे, पेंडखडी, एकी बेकी, हमामा, हुंबरी, पकव्याच्या बारे, खेळ जंगी, भोवरे, चुंबा चुंबी, सेलडेरा आणि निसर भोवंडी, उचली बोले धोंडी, अंगबळे, तुका म्हणे ऐसे बाळपण गेले, मग तारुण्य आले गर्वमूळ. तारुण्याला गर्वमूळ म्हटलेलं आहे. तारुण्यामध्ये उन्माद असतो, चैतन्य असतं, पण उन्मादही असतो. आणि म्हणून तुकारामांनी तारुण्याला गर्वमूळ असं म्हटलेलं आहे. 12 वर्षाचे झाले, होता होता 14 वर्षाचे झाले. त्यांना एक मोठा भाऊ होता, आई वडील होते. 14 वर्षाचे झाले आणि त्यांचं लग्न झालं. लोहगावची रखुमाई हिच्याशी त्यांचं लग्न झालं. तुकारामांचा संपूर्ण जीवन प्रवास ऐश्वर्यापासून सुरू होतो आणि मग भक्ताकडे कसा वळतो आणि कशा कशा पायऱ्या पायऱ्या चढत बरोबर परमेश्वराची दृष्टी झाली की बरोबर तो सधन श्रीमंत ऐश्वर्य संपन्न माणसाला सुद्धा कसा स्वतःच्या नादी लावतो आणि कसा भौतिकदृष्ट्या भिकारी बनवतो, कसा भक्त बनवतो, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत तुकारामांचं जीवन. म्हणून पायऱ्या पायऱ्याने त्यांचं जीवन अभ्यास करणं आवश्यक आहे. थोडा वाढव मॉनिटर. सगळं छान सुरळीत सुरू होतं. 14वं वर्ष लागलं तुकारामांना. लोहगावच्या रखुमाईशी त्यांचं लग्न झालं. सगळं सुखासुखी सुरू होतं. काही दिवस सगळं आनंदित सुरू राहिल्यानंतर काही दिवसांनी अचानक हिला रखुमाईला दमा झाला आणि तिचं त्या दम्यामध्येच निधन झालं. तुकारामांचं वय कमी होतं, त्याच्यामुळे हे दुःख पचवायला त्यांना कठीण गेलं नाही. दुःख काय असतं थोडी वयाची परिपक्वता आल्यानंतर आपल्याला माहिती होतं. पहिली बायको गेली, दुःख झालंच, सगळ्यांनाच दुःख झालं. त्यानंतर त्यांचं दुसरं लग्न झालं संत तुकारामांचं. पुणे जिल्ह्यातील खेड गावची आवली हिच्याशी त्यांचं लग्न झालं. पुन्हा एक दुसरा संसार सुरू झाला. मुलं बाळं झालीत. त्यांचा मोठा भाऊ सावजी हा जन्मापासूनच अध्यात्माकडे त्याचा कल होता. त्याचंही लग्न झालं होतं आणि त्याची बायको वारली होती. अध्यात्माकडे कल असल्यामुळे सुरुवातीपासूनच परमेश्वराच्या चिंतनात तो मग्न राही. वडिलांची महाजनकी सांभाळणं त्याच्याच्याने काही झालं नाही आणि बायको वारल्यानंतर तर अजूनच विरक्त झाला आणि हा सावजी घरून निघून गेला काशीला. तो कायमचा पुन्हा आला नाही. संत तुकारामांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली, गावाची महाजनकी आली. काही दिवसांनी आई वडील